पतू बोल हे घे बुट गॅलरीत ठेव उन्हामध्ये, मला आता घालून जायला. पिल्लू नमस्कार मंडळी, झाली सुरुवात दिवसांच्या कामाला. आणि आज खूप दिवसानंतर बघा एवढा उजेड पडलेला आहे आणि इतकं स्वच्छ दिसतंय. आभाळ एकदम मोकळं झालं आहे आणि सगळा पाऊस पडून झालेला आहे असं मला तरी वाटते आज. आणि खूप दिवसानंतर आहे ना रस्त्यावर म्हणजे आपला जो रोड आहे त्याच्यावरचा झाडू मारता येतोय, कारण की पावसामुळे सगळा सतत पाऊस पडत होता, तर काय झाडू मारणार आणि कुठे झाडू मारणार, तर असं झालेलं. आणि आता सुकल्यानंतर सगळी पानं आहेत ना, आणि माझ्या बाजूलाच दुकान असल्यामुळे ना काय करतात ना लहान मुलं, ते सगळं खातात चॉकलेट वगैरे आणि सगळं रॅपर इथेच टाकून जातात. तर मग पूर्वाला सारखा झाडू मारावा लागतो. आणि आता भरपूर पाऊस असल्यामुळे आता बरीच मुलं बाहेर पण पडत नाहीत. पावसात भिजायचं असेल तरच, पण खाऊ खायला वगैरे नाही. पण तरीसुद्धा आता बघा पाला पाचोळा जेवढा पण असतो ना तो सगळा दारात उडून येतो. मग आज झाडू मारायला हवा म्हणून आता पूर्वा झाडू मारते. आणि पिल्लू जी आहे ना, आज खूप खूप कामं आहेत आणि खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आहेत, ते मी आज तुम्हाला देणार आहे. तर आज माझी ती तुळस बघा लावली होती, तर तुम्हाला मी दाखवली होती. तर आता किती मोठी झाली आणि मी सारखी तिला खुडत राहते आणि त्याच्यामुळे ना त्याला भरपूर अशी पालवी फुटते वेगवेगळ्या बाजूने. आणि तुळस आपली ना छान अशी झुपकेदार दिसते. आणि त्याच्यासाठी ना नेहमी असं करायचं, मी अशी नेहमी करते. आणि माझी तुळशीचे जे रोपं होती ना ती एक फक्त 2-3च होते आणि आता बघा तुळस किती छान झाली आहे. आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी खूप छान अशी टिप्स देणार आहे. आणि बघा मी आज किचन क्लीन करते आहे, म्हणजे आपण रोजच क्लीन करतो, पण आज ना हा तुम्हाला स्प्रे मी दाखवते. तो बघा मी आता स्वयंपाक केल्यानंतर हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे. आणि स्वयंपाक केल्यानंतर बघा आपण फोडणीचं तेल उडलेलं असतं आणि चपात्या केल्यानंतरसुद्धा आणि भात वगैरे उकळल्यानंतर तो जो सांडतो तर तो किती चिकट होतो. दूध वगैरे सांडलेलं असतं, चहाचं दूध वगैरे सांडलेलं असतं, चहा सांडलेला असतो. आणि आपला गॅस बघा क्लीन झाल्यानं म्हणजे आपलं सगळं आवरून झाल्यानंतर फक्त हा स्प्रे मारायचा आणि ओल्या कपड्याने पुसून काढायचं. कात्याने घासायची गरजच नाही, इतका छान. आणि ना कात्याने घासल्यानंतर पण आपण साबण कात्या लावतो ना, तर त्यानेसुद्धा बऱ्याच वेळ आपल्याला पुसावं लागतं. पण हा एकच कपडा फिरवला ना तरी किचन क्लीन होऊन जाईल. इतका सुंदर हा स्प्रे मी घरच्या घरीच बनवलेला आहे आणि त्याने बरीच कामं होतील हे मी तुम्हाला दाखवते बघा. आता तुम्ही बघता नेहमी मी माझ्या या किचनच्या वरच्या कट्ट्यावर भांडी वगैरे ठेवते, म्हणजे डबे वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला पुसता येतील त्याच्यावरती. म्हणजे साखरेचा चहा पावडरचा अजिबात त्यात पाणी जाणार नाही. आणि बघा ह्या भिंती आहेत ना ह्याच्यावरती सगळं फोडणीचं तेल वगैरे उडतं, म्हणजे जास्त उडत नाही, कारण मी आठवड्यातून एकदा तर नक्कीच क्लीन करते. तर मुलं आता मला वर चढून वगैरे देत नाहीत, तर तेच करतात. आता पूर्वा जी लायटिंग आम्ही गेल्या दिवाळीला लावली होती, की मध्येच कधीतरी वाढदिवस वगैरे काय काय असतं ना मुलांचं, तर ते असू देतं म्हणून ठेवलं होतं. आणि पूर्व वरती साफसफाई करते, मी इथे खाली साफसफाई करते. तर आमच्या दोघींचं चालू आहे. आणि काचेवर सुद्धा जे तेल वगैरे उडलेलं असतं ना आपल्या खिडकीच्या काचेवर, किंवा दुसऱ्या पण खिडक्या ज्या आहेत ना आपल्या, त्यासुद्धा या स्प्रेने इतक्या छान क्लीन होतात. अजिबात तेलकटपणा उरत नाही त्याच्यावर. म्हणजे जेवढ्या पण आपल्या भिंतीला जर तुमचा ऑइल पेंट असेल किंवा वॉलपेपर जरी असेल ना, तरीसुद्धा त्या स्प्रेने तुम्ही क्लीन करू शकता. मग आता आम्ही कामं करून करून थकलो आहे तिघे पण. प्रथमेश त्याच्या बेडरूममध्ये क्लीन करतो आहे आणि बरीचशी कामं असतात जे जेंट्स लोकांनाच त्यांचेच हात पुरतील असं तो साफसफाई करतो आहे. आणि पूर्वा आणि मी इकडे किचन वगैरे हॉल साफ करतो आहे. आणि मग आता थकलो आहे आम्ही तिघेही. तर मुलांनी सांगितलं आई थोडासा चहा बनव, तर आता चला म्हटलं मुलांचा चहा पण होऊन जाईल म्हणून चहा करायला ठेवला. एका बाजूला चहा उकळायला ठेवला आणि दुसऱ्या बाजूला मी हा मिक्सर क्लीन करायला घेतला. मिक्सरसुद्धा बघा फक्त स्प्रे 2च स्प्रे मी मारले, म्हणजे 2 वेळा स्प्रे मारला आणि लगेच ओला कपडा फिरवून घेतला आणि बघा चकाचक झाला आपला मिक्सर. त्याची वायर वगैरे लगेचच मी पुसून काढते. आणि रोजच मिक्सर आता पुसायची गरज नाही आहे, आठवड्यातून एकदा पुसला तरी चालेल, छान एकदम राहतो. परत हा डायनिंग टेबलची काच आहे तीसुद्धा, माझं डायनिंग टेबल जेवणाच्या ऐवजी ना दुसऱ्याच कामांना मुलं वापरतात, खूप घाण करतात, मग सतत तसं पुसावं लागतो आता. आणि आमच्याकडे धूळ पण भरपूर येते, तरी पण आता पावसात जरा इतकी नाही आहे, पण तरी आहे, भरपूर धूळ आहे. तर आता तीसुद्धा मी क्लीन करून घेतली आहे. त्यानंतर मी आता फ्रीज वगैरे ना तोसुद्धा क्लीन करायला घेतला आहे त्याच्याचबरोबर.
फ्रीजच्या मी फक्त तुम्हाला बाहेरून दाखवलं आणि आतलासुद्धा फ्रीज आहे ना त्याने क्लीन केलं तर इतका छान राहतो ना, चकाचक एकदम. आता मी जेव्हा आतमधून फ्रीज क्लीन करेल ना तेव्हा मी तुम्हाला ती व्हिडिओसुद्धा नक्की दाखवेल. आणि आता मी हा बनवला कसा ते तुम्हाला दाखवते. तर मी हे घेतलेलं आहे 1 लिटर पाणी आहे, त्यातलं थोडंसंच पाणी काढून घेतलं, साधं पाणी आहे. आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे बघा एवढं पाणी थोडंसं कमी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे व्हिनेगर पाव कप. पावच कप म्हणजे मोठे 4 चमचे म्हटलात तरी चालेल. जे कप किंवा वाटी तुम्हाला चालेल, छोटीशी वाटी घ्या आणि ती पाव कप टाका. आणि हे ना लिक्विड आमच्या इथे ना लोकल ब्रँडचं आहे, लोकल आहे, जे दारावर येतात ना ते घेऊन येतात. अनिल ब्रँडचा आहे आणि तो इतका छान आहे ना, तो मला इतका आवडला आहे. कारण तुम्ही ना विम जेल टाका याच्याऐवजी, तुमच्याकडे असा येत असेल तर नक्की घ्या, मी तुम्हाला सांगते. कारण की ना आमच्याकडे आला तर मी तो घेतला आणि तो मला भयंकर आवडलेला आहे. कारण की ना त्याचा साबण आहे ना, हात धुतला तर लगेच निघून जातो, पण हात लगेच क्लीन होऊन जातात. इतका छान आहे, किचन पुसायला वगैरे इतकं छान वाटतं ना. आणि कदाचित त्याच्यामुळे हे लिक्विड आणखीन जास्त छान बनलं आहे असं मला वाटतं आहे. आता मी तुम्हाला सगळा पूर्ण लूक दाखवते आणि परत एकदा आता हा मी सकाळी तुम्हाला दाखवते. कारण की रात्री संध्याकाळी ना खूप पाऊस पडत होता आणि त्याच्यामुळे मला पूर्ण काळोख झाला होता रूममध्ये. तर म्हटलं चला दुसऱ्या दिवशी दाखवावं व्हिडिओ. तर आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. मी पूर्ण माझ्या किचनचा लूक चेंज केला आहे आणि ती मातीची भांडी होती ना ती मी सगळी वरती किचनवर लावलेली आहेत. आता इथून पुढे माझा किचन असा दिसणार आहे. हां बोल. पिल्लू तिला जायचं बाहेर बाहेर जायचं ग. थांब मी हँडशेक बोली नाही. खाली बस हा हँडशेक. अरे बापरे, नीट बस हँडशेक दे. काय करायचं बापरे, इथे पप्पी दे. बाहेर जाण्यासाठी काय करू आणि काय नाही, बस काय पण कर, फक्त मला बाहेर घेऊन जा. हँडशेक दे. खाली बस हँडशेक दे. नाहीतर ऐकत तर जरा पण. इथे पप्पी दे. बाहेर जायचं मग. इथे पप्पी दे. कसली टांबीस आहेस ग. इथे पप्पी दे. नीट दे. इथे खाली बस. पप्पी दे. हँडशेक नाही, पप्पी दे. पा दे. पप्पी दे इथे. पिल्लू बाहेर जायचं ना. पप्पी दे. हे बघ पप्पी दे. हँडशेक दे. हँडशेक. अरे बापरे, चल बापरे बाप, बाहेर जाण्यासाठी काय पण, बस ती घालते पण. ये इथे ते घाल पिल्लू, पट्टा घालून घ्या. पट्टा घालायचा ना. इथे ना बाबू, पट्टा घालायचा ना. हा थांब जायचं. टाईट व्हायला लागलं. कधी एकदाची बाहेर जाते बस. एवढी शाणी आहे. कशी जाते. आता आमची तिघांची पण कामं झालेली आहेत आणि आम्ही आता आरामात चहा घेणार आहोत. आणि पिल्लू मध्येच अशी झोपली आहे. आणि तरीसुद्धा पूर्वाने ना खूप अशी फुलं तोडून आणली होती. आमच्या एक अंगणामध्ये भरपूर अशी फुलं आहेत, तर पूर्वाने भरपूर अशी फुलं तोडून आणली होती आणि ती आता देवासाठी गजरा बनवते. आणि एका ताईंचा गैरसमज झाला होता की मी भाकरी करताना माझे हात असतात आणि व्हिडिओ बनवताना मी मुलीचे दाखवते, असा एका ताईंचा गैरसमज होता. तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवली होती. एवढी सिंपल आणि साधी व्हिडिओ होती. तरीसुद्धा दुसऱ्या बाईने कमेंट केलेली आहे की जसं मुलीला कामं करायला सांगता, मुलीला भाकरी करायला शिकवता, तसं जरा लेकाला पण शिकवा. अरे काय आणि काय, प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री हक्कासाठी लढलंच पाहिजे का, मला कळतच नाही आहे. एवढी अक्कल आता प्रत्येक पॅरेंट्सला आहे. आणि जरा दुसरे पण व्हिडिओ बघा ताई प्लीज. कारण की मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी दाखवते माझी मुलगी जितका स्वयंपाक करत नाही ना तितका माझा मुलगा स्वयंपाक करतो. आणि आता या दोघांची भांडणं कशासाठी आहेत बघा. भगवान, तू चुकून कांबळ्या खानदानी जन्माला आलीस. तू अंबानी खानदानवर जन्माला यायला पाहिजे होता. तू मूर्ख आहे का रे. आता जो मी घागरा आहे तू विचार कर. 3 वर्ष मी तर नवरात्रमध्ये वापरलाय. 3 वर्ष सगळे घागरे झालं. मग तेच कपडे रिपीट करू. मी तो सदरा कधी घेतलेला ऑरेंज वाला
आठव कधी घेतलेला? 3 वर्षापूर्वीच. हा तो मी गणपती, तुला एक सांगू? ऐक तू मी गणपतीत, नंतर रक्षाबंधन, नंतर भाऊबीज, नंतर देवीचं असेल तर, नंतर इथे आपले टिटवाळ्यात कधी फंक्शन वगैरे असेल तर तो घालतो, नाही तर तो सफेदवाला सदरा घालतो. विचार कर, यावेळी नवीन सदरा आणलाय कुठला, तो ब्ल्यू आणि तो रेड. प्रथमेश तू मुलगा आहेस. अरे भावा मी तुला समजवते भावा, तो अंबानीची जमान्यातली आहे, तू मिडल क्लास अंबानी बाबा, तू खूप कांबळे खांदा मला आली मिडल क्लास अंबानी. अरे बोलती की काय एकच ड्रेस सारखा घालू का? अरे बाबा ड्रेस सारखा घालण्यासाठीच असतं. तो लग्नाचा जेव्हा तुला लग्नाचं काय बोलतात त्याला, लेहंगा, लग्नाचा लेहंगा हा एकदा घालायचा असतो. ड्रेस हे रोज घालण्यासाठी असतो, म्हणजे तू सदरे घाल रोज असं नाही बोलत तुम्ही. अरे ऍटलीस्ट हे तरी नको बोलू की तुला कपडे नाहीयेत. अरे देवाला घाबर, देवाला वरच्या तोंड दाखवायचं एक दिवशी, त्याला घाबर जरा. तो ती अंबानीची पोरगी पण ते टी शर्ट हफ्त्याला 4 वेळा वापरत असेल. काय माणूस आहे आई शपथ. माझं कपाट कमी पडतंय, माझ्या कपाटात जागा बघ केवढी आहे. पप्पांसाठी फक्त माझे कपडे आहेत, तरी पण अर्ध्याच्या वर कपाट असाच खाली पडले, त्याच्यामध्ये तुझे कपडे आहेत. विचार कर, तुझ्या कपाटात तुझे कपडे पुरत नाहीत, तू 2 बॅगा अजून एक्स्ट्रा भरले. तुला लाज वाटली पाहिजे भावा, तुझ्याकडे कपडे नाही बोलायला, तुला कपडे नाहीयेत. कपाट तुला ते टी शर्ट येईल का रे, ते वाला डबल एक्सेल वाला? हा ते नाही येणार मला आता, तुला लवकर दिलंस. आणि ते तिचे कुठे गावाला वगैरे जायचं असेल मग तिचे कपडे काढायचे, मग ते गावाला जायचं असेल मग ते बेडवरती ते सगळे कपडे लावायचे की बाबा हे या बॅगेतलेच कपडे आहेत. मग ते बॅग अशी उघडून इकडे ठेवायची, मग त्याच्यातले तिचे कपाटातले, तुझ्या कपाटातले, पप्पांचे, माझे कपडे त्या बॅगेत भरायचे. नंतर ते गावावरून घरी आलो, मग तेच कपडे तिच्या बॅगेत भरायचे, वरती ठेवायचे, तरी तिला कपडे नाही येत. रोज नवीन जीन्स, रोज नवीन टी शर्ट, तरी त्या पोरीकडे कपडे नाहीत बिचारीकडे. तिचे सगळे कपडे आपण बारदान म्हणून वापरतो. माझ्याकडे लय कपडे पडले. कोणाचे? माझे. तुझे कपडे आम्ही बारदान म्हणून वापरतो, बस झालं. कानातले फक्त ती एकदा वापरते, नंतर ती ठेवून टाकते. मी तिला कानात दिलेले उपकार करून, जे की मला चॉईस पण करता येत नाही, ते मी तिला तेव्हाच घातलं, फक्त तेव्हाच घातलं, त्याच्यानंतर आयुष्यात घातलं नाही तिने. तिलाच विचारते की दुसऱ्यांदा कधी घातलं. असं कसं आहे रे हा आई? ते जे मी स्वतःवरती उपकार करून तुला आणलेलं माहितीये की बाबा मला चूज करता नाही, तरी पण मी आणलं नाही. त्या दिवशी मी कल्याण त्याच्या घरी गेलेलो, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी तुला आणून दिलं ते. आणि जे तू रक्षाबंधनाला दिलेलं असते, तुला रक्षाबंधनला काय दिलं? ते झुमका एवढा मोठा झुमका दिलेला असतो, तो मी किती वेळा घातला, आवडीने घालते मी. तो मला सोड रे, तो मोठा आहे म्हणून तो आवडीने घालते, तो सगळ्याला सूट करतो. मी ट्रेडिशनल घालतच नाही तू, म्हणजे मी कधी झुमका घालणार? ते तू दिलेलं ते मी ट्रेडिशनल म्हणून मी हिला चॉकलेट देतो. बाबा चॉकलेट खा आणि बोल बाबा माझ्याकडे चॉकलेट नाही, मग ते चालेल, पण तिला कपडे नाहीयेत. मला ते पटतच नाही, तुला कपडे नाही. अरे भगवान, आई देवाला तोंड दाखवायचं रे तिला तरी. आज मी 3 कपडे घालून चेंज केले, तीन कपडे चेंज केले तरी पण मॅच, तरी पण तुला मॅच न भेटला. तिच्याकडे कपडे असून नसल्या का, मग तू का कपडे देतेस तिला? तिच्याकडे कपडे नसल्या का ते. माझे कपाट आत्ता पण नको बघ, तुला हे वाले 3 टी शर्ट दिसतील, तिथंच मोजून सांगतो. ते आशियाने ते ब्ल्यू वाले दिलेलं, हे एक, हे वाले 3, कुठला येल्लो, ग्रीन आणि हा लाईट ब्ल्यू. नंतर तो आशाने दिलेला ब्ल्यू, ताईने दिलेला तो व्हाईट, 2 सदरे कुठले, तो रेडवाला, तो ब्ल्यू वाला, लाईट ब्ल्यू वाला, नंतर तो व्हाईट वाला एक सदरा,
नंतर तो डार्क ब्ल्यू वाला सदरा जो एवढा मोठा आहे एकदम जास्त मोठा होतो तो पप्पा पण घालतात सदराच्या नावाने. शर्ट माझ्याकडे किती आहेत, रेडवाला तो मला होत नाही तरी पण मी तो जॅकेट सारखा वापरतो. चेक्सचा शर्ट आहे ब्ल्यू वाला तो मी जॅकेट सारखा वापरतो. व्हाईटवाला टी शर्ट आहे माझ्याकडे 2. हा व्हाईटवाला मी एक मोजलं ते ही दिलेला आणि दुसरं आहे ते पप्पांचं. नंतर मी बोटांवर मोजतोय नाही माझे कपडे, तुला समजतंय माझे कपडे मी बोटांवर मोजतोय. 4 जीन्स आहेत माझ्याकडे डार्क ब्ल्यू, नंतर ब्लॅक ग्रे कलरचा, नंतर तो एक ब्लॅक आहे त्याची चैन गायब आहे तरी पण मी घालतो बेसरांसारखा खालून निघते तरी पण. हा आणि बेल्टच्या नावाने मी हिजा बेल्ट वापरतो. 3 जीन्स आणि 1 2 3 4 5 6 7 12 टी शर्ट आणि किती 3 शर्ट असे करून माझ्याकडे किती आहेत 3 शर्ट आणि 15 कपडे, 3 जीन्स 16 17 18 हे. नंतर फक्त जे शूजच्या नावाने किती आहेत ते एशियनची एक शूज आहे ते 300 रुपयाची. असं माझ्याकडे फक्त 20 कपडे आहेत. 20. तुला 20 तरी येत, पप्पांकडे तर तेवढे पण नाही. पप्पांकडे तेवढे पण नाहीत. वरतून आमचा कपाट खाली आहे ही बोलते तिच्या कपडे नाही आहेत. तुम्हाला फक्त कपडे तुझे मोज नको मी तुझ्या पाया आता पकडेल. कपडे मोज आताचे टॉप सोडून टाक म्हणजे किती मी आताचे माझे सगळे कपडे धुतले. माझे सगळे कपड्यांना सगळे असे बघ ते तू मला लास्ट टाइम हॉबीजला दिलेलं त्याचं इथे बारदान झाले आणि दुसरं बारदान ते मशीन मध्ये पडले. 2 कपडे बारदान सारखे पडलेत माझे. नंतर ते इथून मॉल मधून टी शर्ट बनियन आणलेलं त्याचं इथून फाटते म्हणते मी घालत नाही. मी अगोदर 2 वर्षापूर्वी माझे कपडे मोजलेले टॉप माहिती किती होते माझे 47. तुला लाज वाटली पैसे मी ट्रेडिशनलचं मी ट्रेडिशनलचं बोलतीये. मी कॅज्युअल बोलतच नाही. मी तुला कॅज्युअल बद्दल बोलतोय. कॅज्युअल तर माझ्याकडे खूप आहेत. कॅज्युअल माझ्याकडे असतील 300 वरती असतील आरामात. तिच्याकडे कपडे नाही आरामात 300 वर. म्हणून तिच्याकडे कपडे नाही वरतून ती ऑर्डर देते की तू अजून मला कधी शिवून देणार. लेवल लेकरो लेवल. अरे मग तू मुलाचं काय नसतं मुलींना जज. अरे हा ठीक आहे हेच ते ना मागच्या मंडेला घालून आलेली हेच अरे मग काय हेच ती मागच्या दिवशी ही पॅन्ट बघ आता ही परवा पण तीच पॅन्ट घालणार असं असतं मुलींचं. म्हणून मुली कपडे जास्त घेतात. मग ते ऍटलीस्ट कपडे गरिबांना दे तरी. तू ते पण द्यायला तयार नाही. तू किती मतलब असं माणसाने कपडे घालायचे पण नाही द्यायचे पण नाही. याला त्याला घाल कुत्र्याला. ती तिची नवी शूज ती वरती राहून तिचे त्याचा सोल खराब झाला पण तिने वापरला ना तो शूज. कशाचे व्हाईटुली शूज ते तिने एकदा 2दा वापरलं नंतर ते वरतीच राहिलं. तिसरा दिवस त्या दिवशी ती कुठेतरी मैत्रिणीसोबत पार्टी करली गेली त्याचा तेव्हा सोल तुटला. कोणते बोललो की शूज वापर ती शूजचा सोल खराब. समुद्रावरती गेलेली ग तेव्हा माझा अख्खा सोल एवढा निघाला. कोणत्या शूजचा? ते व्हाईटली शूज ग असे स्पोर्ट्स सारखे आहेत. हा ते वरती ठेवून दिलेत ते. हा ते तिने न ऐक तरी मी शूज वापरून तोडतो ही न वापरता तोडते. विचार कर काय लेजर माणूस या शूज न वापरून तोडणारा. तुला किती वेळा सांगितलं नवीन घेता येईल ना तू वापरून का नाही टाकत ते. कंजूस माणसाने किती असं वरतून त्याच्याकडे कपडे नाही. मेन स्टेटमेंट त्याच्याकडे कपडे नाही. अरे मुलांना काय लागतं रे चड्डी बनियान सोडून. अरे तुम्हाला ते पण देत नाहीस ना. मला टी शर्टच नाहीये. हे बोलते चड्डी बनियान ठीक आहे रे टी शर्ट नाहीये मला. तुला टी शर्ट हवेत का? मागत पण नाही. मी कसा माणूस आहे. मी काय मला काय पाहिजे बाबा कपडे नका ऍटलीस्ट हॉट व्हील्स तरी द्या. हॉट व्हील्स घालून फिरणार आहेस? अरे ऍटलीस्ट एकच 150 रुपयाची वस्तू मागतो रे मी. बर्थडेला पण काय मागितलं मी